नुकताच होणाऱ्या नाशिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नाशिकमधून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज नाशिकमधील गोविंदनगर परिसरात निर्धार मेळावा घेतला। याप्रसंगी हेमंत आप्पा गोडसे, अजय बोरस्ते, अशोक मुर्तडक, अंकुश पवार, सुजाताई ढेरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, सुदाम कोंबडे, दिलीप दातीर, सलीम मामा शेख यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। हेमंत गोडसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याच निमित्ताने आज या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। प्रथम तुम्ही या ठिकाणी राजसाहेबांचं जो काही पाठिंबा त्यांनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता दिला त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने त्यांचं व आपल्या सर्व परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। खरं तर हे 2024ची निवडणूक आहे, परंतु मला 2009ची निवडणूक आठवते। काय खरोखर त्यावेळेस अतिशय तन मन धनाने सर्वच मन सैनिकांनी इतका उत्स्फूर्तपणे प्रचार आणि त्यामध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं, एक नंबरची पसंती नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे 2,16,000 अवघ्या 12,000 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला। ही सगळी मेहनत आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची होती। निश्चितच त्या वेळेस समजा ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील पॉलिटिकली, परंतु निश्चित मी या ठिकाणी आपण आपल्या ही जी आजची निवडणूक आहे नाशिक लोकसभेची, तर निश्चित ती आपल्या नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आहे व त्याचबरोबर आपल्या देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे। आणि मला असं वाटतं का आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे काही काम म्हणजे या अगोदर 65 वर्षामध्ये आघाडीने जे काही काम केलं आणि 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी जे काही काम केलं याची जर आपण तुलना केली तर मला असं वाटतं का मोदी साहेब त्यामध्ये खूपच उजवे त्या ठिकाणी ठरतील। आपण 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपल्या देशाचा सन्मान हा इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढलेला आहे। म्हणजे आज 10 वर्षापूर्वी त्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान जायचे तर मला असं वाटतं ते कुठल्या लाईनला बसायचे माहीत नाही, परंतु आज आपले पंतप्रधान ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये जातात तर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या स्वागतासाठी तिथले पंतप्रधान त्या ठिकाणी येत असतात। म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढला आहे। आपल्या कोविडच्या काळामध्ये आपल्या देशाला श्रीलंकासारखा देश असेल तर तिथं राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन लोकांनी त्या ठिकाणी उद्रेक केला। आपल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांना महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला, परंतु आपला देश हा कोविड काळामध्ये देखील स्थिर स्थावर राहून आर्थिक प्रगती त्या ठिकाणी करत गेला। आपला देश हा 10व्या क्रमांकावरती होता अर्थव्यवस्थेमध्ये, आज तो 5व्या क्रमांकावरती। आणि पुन्हा मोदी साहेबांना जर आपण संधी दिली तर मला असं वाटतं का आपला देश हा 3ऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये जाणार आहे। आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहे, परंतु आपल्या देशाकडं कोणी वाकडे नजरेने पाहणार नाही। तर आपल्या शब्दांनी स्फूर्ती मिळते आणि आजही मिळालेले आणि हेमंत आप्पांचा विजय हा निश्चित आहे हे मात्र नक्की। यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस जी विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी तुम्हा आम्हाला आजपासून आत्तापासून कामाला लागायचं। आपण सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु एकच सांगायचं आहे, मतदानाचा जो टक्का आहे तो कसा प्रयत्न करू शकतो, आपल्याला मानणारा जो वर्ग आहे त्याला कसा मतदानासाठी आणू शकतो, याचं काम खऱ्या अर्थानं आपलं आहे। यश आपलं निश्चित आहे। त्यामुळे पुनश्च एकदा ह्या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले महापौर आणि अध्यक्ष गणेश अप्पा सातपुते, उपस्थित सर्व व्यासपीठ, कारण की बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा नाव घेतले, उपस्थित सर्व कारण उमेदवार आले आणि मला बोलायला दिलं। कारण की माझं बोलणं हे थोडंसं कडू असतं, परंतु आता मला गोड बोलावं लागणार आहे आणि खरं तर कडू बोलण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो, परंतु आता उमेदवार आल्यानंतर गोड बोलणं हे आपलं काम। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज।